मॉर्निंग. तर आज बाकीची जी आपली कामं आहेत त्याला आपल्याला संपवायची आहेत आणि 4 वाजता आपल्याला निघायचं देखील आहे. 8:30 देखील जायचं आहे आज. आणि महाशिवरात्रीनिमित्त आज आपल्या रामेश्वरम मंदिरात आज सत्याची पूजा देखील आहे. सो तिकडे देखील आपल्याला जायचं आहे. तर बरीच कामं आपल्याला फटाफट आवरायची आहेत. तर आता ते रोपं लावायला येतील. आपली आंबेडकरवाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, गावाचं नाव तेरसे बांबर्डे. माकड आलेत. वानरांची जाम वैतागवाडी आहे. मला 4 इंच दिल्यानंतर काढू. अजून दाखवून चला. लांब लावा, लांब लावा, थोडं अजून लांब लावा. लांब लांब अजून. बस. आपण लावलेले रोपं ही गौरी जातीची रोपं आहेत. आणि आता साईडला आपल्याला प्रोटेक्शनसाठी आपण साड्या लावणार आहोत, जेणेकरून कोंबड्या आतमध्ये येऊन रोपं विस्कटणार नाहीत, नाहीतर आपली मेहनत सगळी फुकट जाईल. आता साईडला खुटे करून आपण साड्या बांधणार. मग एकदा पाणी देणार. पाण्यासाठी वाफे तयार करत आहेत, जेणेकरून पाणी सोडलं तर स्लोपने पाणी सगळं आत येईल. कारण ह्या जातीची मिरच्या अजूनपर्यंत आपल्या गावात कोणी लावले नाही आहेत. तर बघू आता काय रिझल्ट येते. 75 डेज नंतर त्याला मिरच्या लागायला सुरुवात होईल. काय हो? देशी जुगाड. मिरची लावून झालेत आपली. आणि आज महाशिवरात्रीनिमित्त इकडे तुळशींना गळती लावतात, जेणेकरून तुळशी ह्या गुढीपाड्यापर्यंत जिवंत राहिलं पाहिजे म्हणून. अशी एक प्रथा आहे. त्यामुळे आज गळती देखील लावून घेतली. तुम्हाला दाखवतो गळती कशी असते ती तुळशीला. महाशिवरात्रीला प्रत्येक तुळशीच्या रोपांमध्ये कोकणामध्ये गळती लावतात, स्पेशली सिंधुदुर्गामध्ये. कारण तुळस ही गुढीपाड्यापर्यंत जगावी ह्या मागचा एक हेतू आणि बाकी परंपरा. त्यामुळे गळती ही महाशिवरात्रीला लावली जाते. आणि आता ह्याला नैवेद्य दाखवणार. तुम्ही काय करताय? काय करताय? पाण्याची सोय करतो. पाणी जोडतंय. पाणी सड्याला जाऊन येते. म्हणजे सगळ्या जाऊन चावी द्या कसली बाईकची. पाईप खायचं जोडतोलात खायचो. होय होय, तो पाय का जोडतला मस्त पैकी. कोणी होतं होतं गेट मला ते कळत. असं अरे असं लांब धर थोडं हात. अरे असं असं माझ्या हात धरतील तो असं. अरे हाय हाय खाली. हा
हात दाखव. सेल्यूट कसा कसा दाखव. अरे असो बंद कर आता बघ झाला. कुठे आलो आपण? पेटा कशा नाश्ता करू. आमच्या गावात नाश्ता नाही मिळणार, दुकानं लांब थांबा. आता आम्ही चाललोय साड्यावर काकांच्या झाडांची लिंबू आणायला. इडलिंबू इडलिंबू बोलतात ना का? लिंबू आय डोंट नो. आम्ही आता चाललोय साड्यावर. हा दाखव. मोबाईल टाकशी काय मध्ये बॉटल पाण्याची. शेट्टी दिसत माझी. मध्ये नाही. पडलो तर कॉमेडी व्हिडिओ बनवी. हां आम्ही आलो आता सड्यावर आंब्याच्या बागेत. राजन चव्हाण यांची बाग आणि त्यांचे सुपुत्र वरद. बघूया आता आम्हाला आंबे देत आहेत का काढायला. आंबे लागलेच नाही आहेत मग काय देणार. आज रामेश्वर मंदिरामध्ये उत्सव आहे. बॅकग्राऊंडला बारीक आवाज येत असेल तुम्हाला. छोटे छोटे फणस लागलेले आहेत. हे तरी एप्रिल मे पर्यंत होतील. हे काफा आहे की बर्फ आहे माहीत नाही. माझ्या मते हा रसाळ फणस आहे. कढीपत्ता आणि निरफणस. हे निरफणसाचं झाड आहे. ह्याच्या भाज्या चांगल्या होतात. मच्छी जशी भाजतात रवा मसाला लावून तसे फणसाचे कापं हे भाजतात. ही आहेत लिंबाची झाडं. लिंबू आहेत लागलेत बरेच. काढूचे आहेत पण आतमध्ये कोण रिगात. मी आज जातोय. लिंबाची संत्री झाली आहेत. तेव्हा खालसून बसून ये ना. ते उचल फांदी साईड एक करते. व्हिडिओमध्ये दिसतील का नाही दिसतील माहीत नाही पण लिंबू खूप लागले. तिथं लिंबू. ह्याचं लिंबू सरबत खूप छान होतं ना. आणि चिकनवर पिळून खातात. तू खाल्लंय? चांगलं लागतं. हो. ओके. हे मालक आहेत या लिंबाच्या झाडाचे वरद. हा बस. चप्पल काढ ना. चप्पल काढ. बस असे पाय टाक. टाक लवकर. दुसरं पण टाकू. टाक. थांब टाकू की नाही का. असं नको. अरे थांब उभं राव. अरे राव ना. अरे मी का नाही हात पाठीत काटे गेले. नाही काही थांब 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 खाली. सॉरी खूप झाला. पाय एनर्जी संपली पाहिजे. थांब काढून दमलो. लिंबू अजून संपली नाही तरी आम्ही ही 100 लिंबू काढले आहेत. दाखव रे. आणि लिंबांची साईज बघा. इडलिंबू बघा. तर इथे 50 लिंबू अजून एक दिसतात आम्हाला. आणि हे बघा इथे एक जोडी लपली आहे लिंबांची. भरली आहे पण आमच्या बाईकला डिक्की आहे. आम्ही आता ही लिंब जाऊन डिक्कीत ओतणार
आणि पुन्हा खाली पिशवी घेऊन येणार आणि आम्ही लिंबू सगळे घेऊन जाणार. बापरे इथे बघ किती आहेत. दाखव कंपॅरिझन. लोकल क्वालिटी आणि एक्सपोर्ट क्वालिटी. काट अंगाला खूप काटे लागलेत, टोचत आहेत. आंबे पण छोटे 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 यायला लागले आहेत. हे बघा, मागच्या वेळी खूप मोहर होता झाडांना, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आता मोहर काहीच नाही आहे, बहुतेक मोहर झडला आहे आणि खार पडलेली, त्यामुळे मोहर बऱ्यापैकी जळून कमी झाला आहे. लिंबू डिकीत होती या, नाहीतर देवळाकडे लोक मागतील आमच्याकडे. टिक्की मोडायची नाही मग. काय लिंबू झाले घेऊन आता चाललो घरी. नाही, देवळात जायचं आधी रामेश्वराच्या, पाया पडायचं, घरी जायचं, जेवायचं आणि मग मुंबईला. आणि वरत कुठे? कुडाळवरून कुठे? कुडाळवरून कुठे नाही. गप्परा सांग. कुडाळवरून कुठे नाही. नेरूळला. नेरूळ मित्रांबरोबर. आणि रामेश्वर मंदिराच्या इथे सत्यनारायणाची पूजा आहे. महाशिवरात्री निमित्त पहिल्यांदा आलो आहे मी गावाला. देवळातून निघाला आता. पूजा चालू होती, गाराणे चालू होते, नारळ ठेवला महाशिवरात्रीचा. आणि आता वरद शंकराची पूजा, म्हणजेच वरद शंकराची पूजा, याचं पण नाव वरद आहे. आणि वरद शंकराची पूजा म्हणजे जशी सत्यनारायणाची असते सेम तशीच पूजा असते. तर ती पूजा आता आहे 1 वाजता. 1 वाजून गेलं आहे, लेट झालं आहे. चला आता जाऊया घरी, जेवायचं आणि मग निघायचं. आज रविवार असल्यामुळे लोक हळूहळू जेवतात. आज रविवार फुकट गेला आहे, उद्या सोमवार आहे आणि वरद टेन्शनमध्ये जेवतो आहे. नाहीतर आज
रविवारी कुडाळमध्ये लॉलीपॉप, चिकन चिली आणि काय क्रिस्पी. हां क्रिस्पी ना, कुठे चायना गेट, चायना टाऊन. मग हां नाही पण नॉनव्हेजचं स्पॉट काय आता, पण काय सांगूचं नाही. व्हिडिओ नको टाका. सो फायनली आपण मुंबईला जायला निघालो आहे आपल्या गावातून. पण आता पुन्हा प्रथमेशला पिकअप करू झारापला, तसे आपण निघणार पुन्हा आपल्या मुंबईला जायला. बघू आता रात्री किती वाजतील. ब्लॉग खूप मोठा होणार आहे हा अपलोड. बघूया आता कधी अपलोड करायला भेटतोय. सो वाजले 3 वाजता निघतो आपण तेरचा बंबार्डे कुडाळ येतो. थांब कलाकार कुत्रा आहे तो. हो.